नमस्कार, चिकन खरडा रेसिपी कशी बनवायची आज ते आपण पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी अर्धा किलो चिकन घेतले। त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालून घेतली आहे। 1 चमचा मीठ घालायचे। मी अर्धा लिंबू घेतले आणि त्याचं सगळं आता रस काढून घेणार आहे। सगळा रस पिळून घ्यायचा आहे आणि चमच्याने सर्व मिश्रण चांगलं एकत्र एकजीव करायचे आहे। असं चांगलं एकजीव करायचे। चिकनच्या पीसला सगळं लागेल असं चांगलं एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर मी गॅसवर एक कढई तापत ठेवली होती। त्यामध्ये 1 चमचा असं तेल घालून घेतले। त्यामध्ये मी 4 मिरच्या घालून घेतल्या। तुम्हाला पाहिजे असतील तर भरपूर साऱ्या मिरच्या घालून घेऊ शकता, कारण ह्या तिखट आहेत म्हणून मी 4च घातल्यात। अशा या तेलामध्ये चांगल्या अशा तडतड येईपर्यंत चांगल्या अशा तळून घ्यायच्यात। तडतडल्यानंतर भरपूर सारा ओंजळ मी चांगला लसूण घेतलाय। तेवढा तुम्ही लसूण घेऊ शकता। हा सगळा गावरान लसूण आहे, त्याच्यामुळे चांगला त्याला सुवास भरपूर आहे। हाही मंद आचेवर असा चांगला तळून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी मध्यम आकाराची एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेत। तुम्ही हे यामध्ये ओलं खोबरंही वापरू शकता। मी इथं सुकं खोबरं वापरलंय। हेही मंद आचेवर असं चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याला हलकासा बदामी रंग यायला सुरुवात होईल। गॅस असाच मंद आचेवर असाच ठेवायचा आहे। त्यामध्ये आता मी 1 इंच असं आलं घालून घेतलंय। तेही चांगलं असं परतून द्यायचं आहे। हलकंसं बदामी रंगावर आलं की आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण सगळं थंड होऊ द्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। त्यामध्ये मी 1 कप इतकी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे। भरपूर सारी अशी कोथिंबीर घ्यायची आहे। आता यामध्ये मी पाणी घालून चांगलं पेस्ट बनवणार आहे। त्याच कढईमध्ये मी आता 1 वाटी अशी तेल घालून घेतलंय। तेल असं चांगलं कडकडीत असं तापू द्यायचंय। गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे। त्यामध्ये आता मी 1 कर्णफूल घालून घेतलंय, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिऱ्या आणि 1 तेजपत्ता। हे सर्व मसाले मी खडे मसाले घालून घेतलेत। आता हे चांगले तेलामध्ये तळून घ्यायचेत। त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा घालून घेतलाय। हे साधारणतः मोठे असतील तर 2 कांदे, छोटे असतील तर 3 ते 4 कांदे असे मी कापून घेतलेत। हे चांगले मंद आचेवर असेच परतवायचे आहे। हलकासा बदामी रंग येईपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा लसूण पेस्ट घेतली आणि ती खलबत्त्यामध्ये असाच लसूण ओबडधोबड असा कुटून घेतलाय, कारण लसणाच्या ओबडधोबड कुटला की चांगली स्मेल असते, त्याच्यामुळं त्याचं ओबडधोबडच कुटून घ्यायचं आहे। त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मी असं चिकन घेतलंय। आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे।
कांदा सगळे खडे मसाले चांगले एकत्र होतील असं चांगलं चमच्याच्या साहाय्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि आता मी याच्यावर झाकण ठेवून देणार आहे. 10 ते 15 मिनटं किंवा 20 मिनटापर्यंत हे चांगलं आपण हे झाकण काढून पाहायचे शिजलं की नाही. मध्ये मध्ये हलवत राहायचंय. चिकन चांगलं शिजलेलं पाहिलं की ते असं खालीवर करायचंय. त्यामध्ये मिरची, लसूण, आलं, खोबरं याची मी चांगली बारीक पेस्ट केली होती ती आता मी याच्यामध्ये घालून घेतली आहे. आता हे चिकन थोडं शिजलेलं असतं त्यामुळे हे चांगलं चमच्याच्या साहाय्याने हलकंसं हलवून घ्यायचं आहे. मसाला हा चांगला लागला जाईल यासाठी हे थोडं थोडं असं चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि असंच मंद आचेवर चांगलं शिजू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता त्याला खूप छान असा तेल सुटलं आहे आणि छान अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. आपण सर्व साहित्य घातलेलं आपलं ह्या चिकनसाठी बरोबर आहे. आणि मी यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली आणि चमच्याने सगळं आता वर खाली करून घेते. पाहू शकता याला किती छान असा कलर आला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा परफेक्ट आहे. आणि या ग्रेव्हीला पण खूप छान असा स्वाद आला आहे, खूप छान अशी चव आलेली आहे. आता मी एक गॅस बंद केला आहे आणि आता एका मोठ्या बाउलमध्ये असा काढून घेणार आहे. तोंडाला पाणी सुटेल असं इतकं छान असं चिकन असं तयार झालं आहे. आपली चिकन खरडा रेसिपी आपली आता तयार झाली आहे. त्याला लिंबू, कोथिंबीर, मिरची, लसूण पाकळ्या याने आता मी चांगली सजावट करून घेणार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू